मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते. त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. पण ही घटना प्रचंड सर्वांना वेदना देणारी अशा प्रकारची घटना आहे. उद्धव ठाकरे यांना फोन केला, बारामतीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. सोशल मीडिया प्रकरणामध्ये थँक्यू भाऊ, थँक्यू. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण ही प्रतिक्रिया पाहत होतो. दोन घडामोडींवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. एक तर नाशिकमध्ये झालेली मोठी दुर्घटना ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला होता, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केल्याबद्दल सांगितलं आणि त्याचबरोबर बारामती पोटनिवडणुकीविषयी सुद्धा त्यांनी मत मांडलंय. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न असतील असं त्यांनी म्हटलंय.